पुणेकर खवय्ये आणि त्यांची पसंती जपणं ही जणू तारेवरची कसरत। मात्र प्रभा उपहारगृहानं पुणेकरांची ही पसंत गेल्या 85 वर्षापासून जपली आहे। 1940 मध्ये सुरू केलेला हा व्यवसाय गेल्या अनेक वर्षापासून पुणेकरांची पसंत जपण्याचं काम करतोय। नारायण पेठेत केसरी वाड्यासमोर असलेले प्रभा विश्रांतीगृह हे तिथल्या बटाटे वड्यासाठी प्रसिद्ध असून हे वडे प्रभाचे वडे या नावानं ओळखले जातात। सोबत पाव किंवा चटणी न देता पारंपरिक पद्धतीचा नुसता बटाटे वडा या ठिकाणी मिळतो। या ठिकाणी तुम्हाला साबुदाणा वडा, मिसळ आणि साबुदाणा खिचडी हे प्रभामधले इतर लोकप्रिय पदार्थ देखील मिळतात। त्यांच्या साबुदाण्याच्या वड्यामध्ये बटाटा नसतो, फक्त साबुदाण्याच्या दाण्याचा कूट, मिश्र मसाला आणि थोडेसे जिरे। मिसळीचा रस्सा मिरच्या, लसूण, आलं आणि नारळाच्या वाटणापासून तयार केलेले ते वडे असतात। यामध्ये गूळ आणि शेंगदाण्याचा कूटही घालतात। हा मिसळीचा रस्सा पावाबरोबर रस्सा पाव म्हणून देतात आणि हाच रस्सा बटाटे वड्यासोबत वडा सॅम्पल म्हणूनही दिला जातो। बरं, प्रभामध्ये मिळणारा हा वडा पुण्यातील इतर वड्यांपेक्षा वेगळा आहे। या ठिकाणी तुम्हाला बटाटे वडा, साबुदाणा वडा, मिसळ पाव, साबुदाणा खिचडी, उपवास बटाटा भाजी, खमंग काकडी, खिचडी भाजी मिक्स, रस्सा पाव तसेच वडा सॅम्पल, शेव चिवडा या पदार्थांसह कोकम सरबत, सोलकढी, कैरी, पन्हे, लिंबू सरबत देखील मिळेल। याविषयीची अधिक माहिती हॉटेलच्या मालक अनिता परांजपे यांनी सांगितली आहे। आमच्याकडे बटाटे वडा, साबुदाणा वडा, मिसळ वडा आणि गुरुवार शनिवार खिचडी भाजी असं असते। चौथ्या पिढीचा आहे। पहिल्यांदा आजी सासूबाई सासऱ्यांनी हे चालू केलं, मग माझे सासू सासरे, मग मी, माझे मिस्टर आणि आता माझा मुलगा आणि मी हा व्यवसाय करतो, चालू ठेवला आहे। माझा मुलगा चौथी पिढी। वडा तर आहे, साबुदाणा वडा आहे, त्याप्रमाणे मिसळ आहे। मिसळीचा जो रस्सा आहे त्याच्यामध्ये आम्ही कुठलाही मसाला न वापरता हा रस्सा करतो, तर वाटण करतो। वाटण करून त्याच्यामध्ये थोडासा गूळ, दाण्याचं पीठ, घरगुती स्वरूपाचा रस्सा करून आम्ही मिसळ देतो। जर तुम्ही पुणेकर असाल तर या वड्याविषयी तुम्हाला खास काही सांगायची गरज नाही, परंतु तुम्ही पुण्याबाहेरील असाल तर जेव्हा तुम्ही पुण्यात याल तेव्हा या वड्याचा आस्वाद नक्की घ्या। शिवानी धुमाळ, न्यूज 18 मराठी, पुणे।